PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। कारंजा शहरातील बसस्थानकावर वृद्धाच्या खिशातून 42,000 रुपयांची रोकड चोरल्याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या 4 तासात संशयित आरोपीस ताब्यात घेऊन चोरीचा मुद्देमाल जप्त केला। फिर्यादी भगवान रायसिंग जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारी 3:30 ते 4 वाजेच्या सुमारास कारंजा बसस्थानकावर ते बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात इसमानं त्यांच्या खिशातील 42,000 रुपये रोख रक्कम चोरून नेली। या प्रकरणी कारंजा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 644/25 कलम 305 2 भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा नोंदवण्यात आला। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र शुक्ला यांनी तपास पथक तयार केलं। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश कुमार बिबेकर व पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद परसुवाले यांना अकोला येथे रवाना करण्यात आलं। सायबर पोलीस स्टेशन वासिम यांच्या मदतीनं आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला। अखेर अवघ्या 4 तासात आरोपी शेख यासीन उर्फ बिल्ला शेख रऊ यास ताब्यात घेण्यात आलं। चौकशीत त्यानं चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। हा यशस्वी तपास पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी तसेच पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला। या घटनेमुळे कारंजा पोलिसांच्या तत्परतेचं आणि तपास कौशल्याचं कौतुक होत आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश कुमार बिबेकर हे करीत आहेत। जनमत लाईव्ह न्यूज करता ज्ञानेश्वर वरगट यांची रिपोर्ट, वाशिम। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।